आता आपल्याला जीएसटी ऑन सर्व्हिस बघायचं आहे. काय बघायचं? जीएसटी ऑन सर्व्हिस मध्ये आपल्याला सर्व्हिसचा पार्ट बघायचा आहे. कारण आपण गुड्सचा पार्ट बघितला होता. गुड्स मध्ये प्रोडक्ट येतात, माऊस, कीबोर्ड, प्रिंटर, स्कॅनर, मँगो पेस्ट्री, हे सगळे आपण गुड्स मध्ये घेतो. आता सर्व्हिस मध्ये आपण काम करणार आहे. जीएसटीच्या कशामध्ये काम करणार आहे? सर्व्हिस मध्ये. कंपनीचं नाव काय आहे सांगा बरं. आपल्याला ह्या कंपनीमध्ये काम करायचं आहे. गुड अर्थ सर्व्हिस, बरोबर का? गुड अर्थ सर्व्हिस. तर एक कंपनी तयार करू परत एकदा. त्या कंपनीला नाव लिहा गुड अर्थ. एक नॉर्मल नाव वेगळंच टाकतो. दामोदर सर्व्हिस नावाने कंपनी बनवतो. ठीक आहे. महाराष्ट्रात मी तसं लिहिलेलं आहे. तोच समय, फक्त आपण नाव चेंज केलं, बाकी सगळं. त्याच्यामध्ये आपल्याला सर्व्हिसचा पार्ट बघायचा आहे. सर्व्हिसच्या पार्ट्समध्ये SSC नंबर येतो. SSC सर्व्हिस अप्लायटेड SSC नंबर. त्याला HSL नंबर कसा येतो तसं काय ना HSC 27 पासून हे टाकतो आपण. कंट्रोल A केलं. कुठलं बटन दाबलं मी? कंट्रोल जीएसटी ऑन केला. सर्व्हिस टॅक्स साठी पण तुम्हाला तोच जीएसटी ऑन करा. कुठला? हे फिलअप करून म्हणजे आपण इथे GSTS करतो, हे करावंच लागणार. हे सेम रेग्युलर ठेवायचं, जीएसटी नंबर टाकायचा जे आहे. आता सर्व्हिस कशासाठी लागतो ते मी थोडं सांगतो. आता मी जे एक्सप्लेनेशन करतो, शिकवतो, ती एक प्रकारे सर्व्हिस आहे. त्याच्यानंतर इव्हेंट असतो, मोठे मोठे इव्हेंट असतात, त्याला पण जीएसटी अप्लाय असतो. इव्हेंट मॅनेजमेंट टक्केला 18% जीएसटी असतो. जसे प्रत्येकाला जीएसटी आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स असतं ना, कुठलं तुम्ही प्लेनली करत असेल तर 28, प्रत्येकाला वेगवेगळं आहे. त्याच्यानंतर टॅक्सी करता, म्हणजे एअरपोर्ट टू ताज हॉटेल किंवा कुठल्याही हॉटेलला जातात, तर त्याला पण जीएसटी पे असतं. कळत आहे का? ती झाली काय सर्व्हिस. कळलंय? सर्व्हिसचं जीएसटी कसं करायचं? पहिल्यांदा बॅलन्स शीट बनवावं लागेल आपल्याला. कंपनी बनवली दामोदर. बॅलन्स शीट बनवण्यासाठी पहिले बॅलन्स शीट मध्ये बघा कॅपिटल किती आहे? 25 लाख नाही 2,50,000. किती आहे कॅपिटल? अंडर काय दिलं? कॅपिटल. अमाऊंट किती? 2,50,000. बरोबर का? 25 लाखच आहे. 25 लाख किती आहे? कॅपिटल झाल्यानंतर पेजअप करून कॅश मध्ये अमाऊंट टाकायची. पेजअप करून कशा टाकणार अमाऊंट? कॅश. मिळालं नाही? पेज नंबर हा काय सांगितलं ना, 248 248. कॅश किती आहे? 2,50,000. 2,50,000 झालं. SBI ला अंडर काय? बँक. अमाऊंट किती आहे त्याची? 22,50,000. झालं टायमिंग. बरोबर का? आता इथे काय दिलंय? कंपनी रिसिव्ह सेल इनवाइस. बरोबर, सेल इनवाइस आलेलं आहे आपल्याकडे, म्हणजे ही एंट्री F9 आहे, परचेसला आहे. रिसिव्ह म्हणजे आलं. कंपनी रिसिव्ह सेल इनवाइस बिल नंबर 21 इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस SSC नंबर आहे 99791 फॉर कमर्शियल यूज रेंटर फ्रॉम नाईस इव्हेंट लिमिटेड ₹5,50,000 अप्लाय 18% GST एक्स्ट्रा. ही एंट्री F9 ला करायची. कुठे करायची एंट्री? F9 ला.
दिसते का? नाईस. टॅली कुठे गेली? F9 ला एंट्री करायची. कुठे करणार? बिल नंबर दिलाय त्यांनी 21, इथे टाकायचं. पार्टीचं नाव लिहिलं आहे नाईस इव्हेंट लिमिटेड. कुठलं नाव दिलंय? नाईस इव्हेंट लिमिटेड. याला अंडर देणार आपण परचेस लागतो, तर संधी क्रेडिटर द्यायचं. काय करायचं? जीएसटी नंबर असेल तर जीएसटी नंबर टाकून द्यायचा. इथे क्रिएट मध्ये आपल्याला आता बनवायला लागेल सर्व्हिसचं शिकतोय ना आपण. तर इथे परचेस मध्ये आपल्याला लिहायला लागेल परचेस इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस. काय लिहायला लागेल? इव्हेंट मॅनेजमेंट परचेस इव्हेंट सर्व्हिस. समजलं का? त्याला अंडर त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस द्यावा लागेल. काय द्यावं लागेल? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. खर्च आहे ना इव्हेंट. अंडर काय द्यायचं? परचेस इव्हेंटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, सेल्स इव्हेंटला इनडायरेक्ट इन्कम. परचेसला काय करणार? परचेस इव्हेंट मॅनेजमेंटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि ह्याला सेल्सला इन्कम. हे स्पेसिफाय डिटेल इथे SCC नंबर टाकायचा. 99791 बरोबर का? इथे स्पेसिफाय डिटेल टाकायचं. टॅक्सेबल किती टाकलं? 8 आणि इथे सर्व्हिस घ्यायचं. काय घ्यायचं? सर्व्हिस. आपण गुड्स घेतो माहिती आहे ना? इथे फोटो काढला तर हे पण रेकॉर्डिंग होत आहे, तर प्रॉब्लेम नाही. सर्व्हिस कळलंय? करूच का? तर ते इथे येणार नाही कारण ह्या ऑप्शन आणि हे नको आहे परचेसला. F12 दाबतो आपण. F12 मध्ये यूज कॉमन अलोकेशन काय करायचं? नो करायचं. आता होईल. समजलं? इथे पण येणार नाही. इथे नेम ऑफ आयटम आहे, दिसतंय का? प्रोडक्ट नाही आता आपण प्रोडक्ट खरेदी करत नाही. एंटर करायचं. आता ते बनवलेलं माहिती आहे ना परचेस ते इथे एंटर केलं. कळलं? परचेस इव्हेंट मॅनेजमेंटची अमाऊंट आहे 5,50,000. 5,50,000 बरोबर का? ह्याच्या खाली CGST नाही GST लिहायचं. ह्याच्या खाली काय लिहिणार? CGST ड्युटीज अँड GST C9 नॉर्मल आला ऑटोमॅटिक आला तर बरोबर, नाही तर GST @9. कळलंय का? बरं इथे नाही टाकलं, नेम ऑफ आयटम नाही. परचेस इव्हेंट अमाऊंट टाकली झालं. कारण इथे नेम ऑफ आयटम म्हणजे माऊस कीबोर्ड असतो ते इथे लिहिलं असतं. हे लेजर बनवलंय परचेस इव्हेंट आणि त्याच्यामध्ये ते SCC नंबर आणि GST नंबर टाकला. ह्याच्यातच आपण प्रोडक्ट मध्ये टाकायचो. सर माऊस कीबोर्ड ह्याच्यामध्ये टाकायचो. आता ह्याच्यामध्ये SCC नंबर परचेस इव्हेंट मॅनेजमेंट कळालं. आणि परचेस इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिसला अंडर काय दिलं? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याला अंडर काय दिलं? इनडायरेक्ट. लक्षात ठेवा. बरोबर? करू सेव्ह ही रेकॉर्डिंग पाठवतो. नेक्स्ट इश्यू सेल इनवॉइस. इश्यू सेल इनवॉइस बिल नंबर 52. इश्यू म्हणजे काय केलं त्यांनी? परफेक्ट इव्हेंट सर्व्हिसला इश्यू म्हणजे सेल करायची एंट्री. कुठे करायची एंट्री? सेल्स. F8 ला करायची. F8 ला एंट्री करायची. ही इश्यू सेल्स इनवाइस बिल नंबर 52 हेच आहे ना? इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस. SCC नंबर दिला. SCC नंबर 99791 फॉर कमर्शियल यूज रेंटेड परफेक्ट इव्हेंट सर्व्हिस ₹6,20,000. अप्लाय GST नंबर 18. कळलंय का? ही एंट्री कशी करायची? काय कंपनी प्रोडक्ट घ्यायचं नाव? इव्हेंट परफेक्ट इव्हेंट सर्व्हिस. दिसतंय का? बनवावं लागेल मला. परफेक्ट इव्हेंट सर्व्हिस ह्याला आपण सेल करतोय. संडे डेटर द्यायचं. काय द्यायचं त्याला? सेल करतोय त्याला. कळलंय का?
त्याचा जर जीएसटी नंबर असेल तर इथे टाका, नाही टाकलं तरी चालेल. इथे आपल्याला नेम ऑफ आयटम नाही येणार, मग काय करायचं, एंटर. आयसी करून सेल्स इव्हेंट मॅनेजमेंट सर्व्हिस, बरोबर. त्याला अंडर देणार इनडायरेक्ट इन्कम, बोललो होतो माहिती ना, इनडायरेक्ट इन्कम. इथे स्पेसिफाय डिटेल एसएससी नंबर टाका 99791, बरोबर. इथं स्पेसिफाय टॅक्सेबल 18. इथे सर्व्हिस द्यायचं, सर्व्हिस अमाऊंट सांगा मुलांना. 6,20,000. हा 6,20,000. आता इथे सीजीएसटी आणि जीएसटी. इथं 52 आहे बिल नंबर त्यांनी दिलाय. हो, झाली, परफेक्ट शिकून झाली. नेक्स्ट रिसिव्ह चेक फॉर्म परफेक्ट इव्हेंट सर्व्हिस चेक आला, 6 ला येणार, कळतंय का. हो, चेक आला, रिसिव्ह चेक परफेक्ट इव्हेंट 7,31,600, बरोबर. वरती बँक लिहायचं, चेक आहे ना. हो, चेक. परफेक्ट इव्हेंट सर्व्हिस 731,600, बरोबर का. सगळं आलं. चेक नंबर दिलाय बघा त्यांनी 876734. त्यांच्या बँकेचं नाव दिलं असेल HDFC बँक. कळालं. नेक्स्ट परफेक्ट झालं. रिसिव्ह टेलिफोन बिल नंबर 853 फ्रॉम BSNL एंट्री ₹5,000. F9 बिल आलंय आपल्याला, हो, टेलिफोनचं बिल आलंय BSNL कडून, ही एंट्री. रिसिव्ह टेलिफोन बिल नंबर 853, बिल नंबर काय 853, BSNL कडून आलंय. किती रुपयाचं बिल आलं, 5,000. जीएसटी किती आहे, 12%. मग एंट्री F9 ला येणार, बिल आलेलं आहे, बिल आलं F9 ला. बिल नंबर काय होता 853, तर BSNL म्हणावं लागेल. BSNL अंडर द्यायचं सन्ड्री क्रेडिटर द्यायचं. काय द्यायचं, देणं आहे ना त्याला आपल्याला. इथे नेम ऑफ आयटम नाही आहे, मग काय करायचं, एंटर. इथे आपल्याला लिहायला लागेल टेलिफोन बिल चार्ज, टेलिफोन बिल लिहिलं तरी चालेल. टेलिफोन बिल परचेस टेलिफोन बिल, याला अंडर द्यायचं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. काय देणार, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इथे स्पेसिफाय डिटेल एसएससी नंबर नाही आहे त्याला, नाही, सोडून द्या. इथे पण स्पेसिफाय डिटेल टॅक्सेबल, इथे 12% 12%. इथे सर्व्हिस घ्यायचं, काय घ्यायचं, सर्व्हिस. इथे अमाऊंट किती आहे त्याची, 5,000, बरोबर. 5,000 आहे. आता सीजीएसटी HGST 6,600 बनवावं लागेल. कितीचं, कारण आपण जे बनवलेलं सीजीएसटी HGST 9,9चं आहे, कळतंय का. ते 12चं, मग CGST @6%, बरोबर. ड्युटीज अँड टॅक्स GST C 6% आणि नॉर्मल राऊंड आला का. नंतर HGST किती आहे, 6, 6,12, कळतंय का. HGST 6 नॉर्मल राऊंडिंग. ओके, हा झाला टेलिफोन बिलवरचा सर्व्हिस टॅक्स, बरोबर का. हे बिल आलंय, त्यामुळं हा जो टॅक्स आहे 6% जो 300 तो रिटर्न येणार आपल्याला, कारण सेल नाही करणार ना. हे बिल आहे, 300 रुपये गव्हर्नमेंट कडून आपल्याला परत रिटर्न येणार. नाहीतर काय करायचं माहिती आहे, 18% जीएसटी मधून 6% जीएसटी वजा करायचं. परत सांगतो, 9%चा जो जीएसटी आहे ना आपण बनवलेली एंट्री, तिचा किती जीएसटी आहे त्याच्यामधून 300 रुपये वजा करायचे, कारण हा परत मिळाला पाहिजे आपल्याला. कारण याची सेलची एंट्री नाही झाली, हा परत काय केला पाहिजे, मिळाला पाहिजे. कुठला, हा 300, तर त्याची एंट्री नंतर बघू.
नेक्स्ट एंट्री काय बघा, पेड टेलिफोन बिल BSNL. पेड केलं ना 5,600. हो. वरती बँक आणि इथे टेलिफोन, सॉरी BSNL ला. बरोबर का? किती पे केले? 5,600. क्लिअर झाले. चेक नंबर दिलाय बघा, 67342 झालं, पेड केले. नेक्स्ट पेड चेक नाईस इव्हेंट लिमिटेड. बरोबर का? हो. पेमेंटला वरती बँक नाईस 649,000. बरोबर? हो. सगळे देऊन टाकले. चेक नंबर असेल 673421. नेक्स्ट टेक इनपुट क्रेडिट ऑफ 6% GST आपल्याला मिळणार आहे माहिती आहे ना. हा. तो नवीन 9% मधून हे करायचा, घ्यायचा. तर F7 ला एंट्री येणार. बघा कशी येणार. हा किती बघा, CGST 6,300 गव्हर्नमेंटला भरायचा आहे. दिसतोय का? त्याच्यातले 300 रुपये नाही बोललो तुम्हाला वजा करायचे, आले का 6,000 बाय HGST 9 300 रुपये, आणि तो इथे ऍड करायचा CGST 6. इथे 0 आलं पाहिजे. इथे 6% इथे काय आलं पाहिजे? 0 आलं का बघा. HGST 6 हे बघा ना, इथे 0 झालं आणि याला फक्त गव्हर्नमेंटला किती भरायला लागणार? फक्त 6,000. कळालंय? त्याचा फोटो काढला तर बरोबर. ही एकच एंट्री कठीण आहे, बाकी सगळं जनरल मध्ये 9 मधून 6 वजा केला तर 9% मधून 6,300 गव्हर्नमेंटला भरायचा होता. 9%चा GST तो आपण आता 6,000च भरणार. किती भरणार? म्हणजे 6,000 CGST 6,000 HGST. आता आपल्याला पेमेंट करावं लागणार गव्हर्नमेंटला, ते नाही का GST बोललो तुम्हाला. SBI CGST 9 किती भरायचं? 6. बरोबर का? HGST 9 6,000. हे 0 झालं. हा गव्हर्नमेंटला भरून टाकला. चेक नंबर 673422 झाले एंट्री. हा गव्हर्नमेंटला भरून टाकला. याचा फोटो काढला तर बरं. रिलायन्स फ्रेशचं पण असंच आहे ना, लास्ट एंट्री. सेम. आता बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस मध्ये बघूया काय होतं. प्रॉफिट अँड लॉस मध्ये 6,20,000 रुपये, 65,000 हे प्रॉफिट. 62. बरोबर आहे. हे 6,20,000 बरोबर आहे. ठीक. आणि बॅलन्स शीट बघूया 25,65,000. बरोबर. 65,000. कळालं? हो. ही इन्कम बनवायची तुम्हाला. सर्व्हिस बघितला. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, क्रिएट वर गेल्यानंतर ते लेजर बनवलं ना, ते 2 लेजर फार महत्वाचे. एक्सपेन्सेसचे, परचेस इव्हेंट मॅनेजमेंट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि सेल इव्हेंट मॅनेजमेंट इनडायरेक्ट इन्कम, हे 2. बाकी ते सगळं 2 वरच सगळं. काय कराल?